केरूर तालुका चिकोडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा 17 वर्षाची अखंड परंपरा। दिंडीमध्ये बाळगोपाळांचा समावेश। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। केरूर तालुका चिकोडी येथून चैत्रवारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी दिंडी सोहळ्याची 17 वर्षाची अखंड परंपरा चालू आहे। विशेष म्हणजे या दिंडीमध्ये लहान बालगोपाळ मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने पायी चालत पांडुरंगाच्या भेटीसाठी जाताना दिसत आहेत। केरूर ते पंढरपूर 250 किलोमीटर अंतर चालून ही दिंडी चैत्रवारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये पोहोचते। दररोज 30 ते 35 किलोमीटर अंतर चालत जाऊन दिंडीचे मार्गक्रमण चालू आहे। जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडीमधील सर्व लहान मोठे वारकरी, महिला वारकरी उन्हाची व पावसाची तमा न बाळगता पांडुरंगाच्या भेटीसाठी मन हरपून जाताना दिसत आहेत। सध्या भरमुख कांबळे, बापू टोनपे, संभा देवाणकर, उदय यादव व कल्लाप्पा वाघमारे यांच्या पुढाकाराने पायी दिंडीची वाटचाल चालू आहे। पाहूया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काही वारकरी म्हणाले। एसटी न्यूज मध्ये महाराष्ट्रातील सर्व दर्शकांचे स्वागत आहे। आज या ठिकाणी मिरज आडवा रस्ता या ठिकाणी केरूर तालुका आटणी जिल्हा बेळगाव तालुका चिकोडी, केरूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव या ठिकाणची दिंडी या ठिकाणी आलेली आहे। आणि आज आपण पाहतो या दिंडीमध्ये लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वजण तन मन अगदी भक्तिभावाने या ठिकाणी चालत जाताना आपण पाहिले। या दिंडीचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडून या दिंडीची थोडीशी जाणून घ्या। नमस्ते। आज तुमच्या दिंडीमध्ये खरोखर लहान लेकरं एवढ्या लांबून चालून येत आहेत आणि पांडुरंगाच्या भक्तीपोटी त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना तयार होते। भक्तीची कास मनामध्ये धरून की लहान लेकराला अंतर तोडताना दिसतंय। तुमची केव्हापासून ती दिंडी आज इथपर्यंत आली आणि इथपर्यंत पोहोचला? याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।